ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू आपल्याबरोबर आहेत। सुनील प्रभूजी, मरकडवाडीमध्ये आज शरद पवार असतील, विजयसिंह मोहिते पाटील असतील, हे ज्येष्ठ नेते सर्व पोहोचलेले आहेत आणि ईव्हीएमच्या संदर्भातला विरोध जो आहे तो त्यांच्याकडनं दर्शवला जातो। खरं आहे की ज्या पद्धतीने मरकडवाडीमध्ये आज आपण बघत असाल की आपल्या मीडिया माध्यमातून दाखवलं आहे की इतका मोठा उद्रेक आहे। माननीय शरद पवार साहेब हे त्या ठिकाणी पोहोचलेत आणि केवळ एक मरकडवाडी नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक अशा मरकडवाड्या आहेत ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचा उद्रेक आता बाहेर येतोय आणि त्यामुळे एक मोठा लाँग मार्च होईल आणि निवडणूक आयोगाला हे मान्य करावं लागेल की बॅलेट पेपरवरती कधी ना कधीतरी ह्या मुंबईत, महाराष्ट्रात आणि देशात मतदान घ्यावं लागेल। परंतु देवेंद्र फडणवीस म्हणतात आहेत की विरोधकांनी लवकरात लवकर हा निर्णय स्वीकारला तर योग्य बरं होईल असं त्यांचं मत आहे। कारण की काल शरद पवारांनी एक ट्विट केलं होतं की 76 लाख मतदान पडून आमचे 10 निवडून आले तर 58 लाख मतदान पडलेल्यांचे 41 आमदार निवडून आलेत। अशा पद्धतीचे एक कॅल्क्युलेट फडणवीस जे म्हणत असतील त्यांची स्ट्रॅटेजी असेल, त्यांनी ज्या पद्धतीने हे वक्तव्य केलं आहे मला माहीत नाही, पण महाराष्ट्रातल्या जनतेचा प्रक्षोभ जो आहे तो प्रक्षोभ हा आता रस्त्यावरती उतरेल आणि जनप्रक्षोभ होईल आणि त्याला निवडणूक आयोगाला तोंड द्यावं लागेल आणि कधी ना कधीतरी ही सत्यता ही समोर येईल आणि बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावंच लागेल। संविधानाचा अधिकार जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य माणसाला दिला त्याच्याशी खिलवाड करण्याचं काम हे निवडणूक आयोग आणि सरकार करतंय असं माझं मत आहे। परंतु समाजवादी पक्षाचे आमदार म्हणतात आहेत की ठाकरेंच्या कट्टर हिंदुत्ववादामुळे आम्ही आता बाहेर पडण्याच्या भूमिकेत आहोत। ज्या पद्धतीने बाबरी मशिदीच्या पडण्याच्या संदर्भातलं ट्विट तुमच्याकडनं केलं जात आहे, त्याचं उदात्तीकरण केलं जात आहे, ते योग्य की उद्धव ठाकरे साहेबांचं हिंदुत्व हे प्रामाणिक हिंदुत्व आहे, हे आज नाही आहे, जेव्हापासून शिवसेना स्थापन झाली तेव्हापासूनचं हिंदुत्व आहे। जर समाजवादी पक्षाला ते आता कळलं असेल तर कदाचित ते महायुतीच्या मांडीवर जाऊन बसले असतील आणि म्हणून त्यांना तो भास झाला असेल किंवा आता त्यांना ते कळलं असेल असं मला वाटतं। पण मौयामध्ये मग समाजवादी पक्षाच्या संदर्भात टोकाची भूमिका आहे का ठाकरेंची? असं आहे की वरिष्ठ नेते जे आहेत ते याबद्दल चर्चा करतील, त्यांना समजवतील आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडी म्हणून आता या महाराष्ट्रामध्ये एकत्रपणे सर्वसामान्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न हे सगळे प्रश्न घेऊन हे आज या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये आणि रस्त्यावरती देखील उतरावं लागेल महाविकास आघाडी म्हणून आणि म्हणून मला असं वाटतं की याबाबत वरिष्ठ नेते बोलतील। एकनाथ शिंदेंची नाराजी दूर होत नाहीये का? ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंचा शपथविधी सोहळ्यामधला तो संपूर्ण बॉडी लँग्वेज असेल, त्याच्यानंतर कालचं देखील एकनाथ शिंदे उशिरा आले, एकनाथ शिंदे नाराज आहेत सातत्याने? नाही, असं एकनाथ शिंदेबद्दल मी काय सांगणार? मी काय भविष्यकार आहे की मी ज्योतिषी आहे? मला याबद्दल काय माहीत नाही। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हे होते सुनील प्रभू, ठाकरे गटाचे आमदार आहेत। मरकडवाडीमध्ये खरं तर ईव्हीएमच्या संदर्भात लोकांचा जनउद्रेक आहे आणि त्या संदर्भातली दखल जी आहे ती प्रशासनाने घेतली पाहिजे असं त्यांचं मत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश रहाटेसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।